ऑलराईट, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यूपीएससी आणि एसएससी सीजीएल यांच्यामध्ये बॅटल बघणार आहोत। हे दोन्ही एग्जाम मोस्ट पॉप्युलर आणि मोस्ट इम्पॉर्टंट एग्जाम आहेत, पण दोघांमधून योग्य एग्जाम चॉईस करणे त्याहून पण जास्त इम्पॉर्टंट आहे। पण टेन्शन घेऊ नका, आजच्या या बॅटल युद्धच्या अंतमध्ये तुम्हाला 100% समजून जाईल की तुमच्यासाठी बेस्ट एक्झामिनेशन कोणता आहे, ते पण तुमच्या इंटरेस्टच्या अकॉर्डिंग। चला तर मग सुरू करूया आजच्या या छोट्याशा बॅटल कंपॅरिझन व्हिडिओला। व्हॉट इज यूपीएससी? यूपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन। ही एक गव्हर्नमेंट ओरिजिनेशन आहे जी सर्वात इम्पॉर्टंट आणि टॉप लेवलचे जॉबसाठी एक्झामिनेशन कंडक्ट करत असते। यूपीएससी मध्ये सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन, इंडियन फॉरेन सर्व्हिस एक्झामिनेशन यांसारखे अजून बरेचसे एक्झामिनेशन इन्क्लूड असतात, जसे की कंबाइंड डिफेन्स सर्व्हिस, इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्सेट्रा। या यूपीएससी एक्झामिनेशन मध्ये आपण स्पेशली सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनची जर गोष्ट केली तर याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारच्या पोस्टवर एक्झामिनेशन बघायला मिळतात, जसे की आयपीएस, आयएएस आणि आयएफएस यांसारख्या पोस्टवर यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन घेतले जाते। आपण आपल्या इंटरेस्टच्या अकॉर्डिंग यांसारख्या पोस्टवर यूपीएससी एक्झामिनेशनच्या थ्रू सिलेक्शन घेऊ शकतो। व्हॉट इज एसएससी सीजीएल? एसएससी सीजीएल मीन्स स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल। ही पण एक गव्हर्नमेंट ओरिजिनेशन आहे जी ग्रॅज्युएट लेवलचे कॅन्डिडेटसाठी एक्झामिनेशन कंडक्ट करत असते। एसएससी सीजीएल चे एक्झामिनेशन मध्ये आपल्याला ग्रुप बी आणि ग्रुप सी लेवलचे जॉब मिळू शकते, जसे की इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, ऑडिटर, टॅक्स असिस्टंट यांसारख्या बऱ्याच प्रकारच्या पोस्ट तुम्हाला या एक्झामिनेशन मध्ये बघायला मिळणार, ज्या की तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळतच असेल। यांसारख्या पोस्टवर आपण या एक्झामिनेशनच्या थ्रू सिलेक्शन घेऊ शकतो। पोस्ट अँड रोल्स ऑफर। तर मित्रांनो, पहिल्यांदा जर बघायला गेले तर यूपीएससी मध्ये आपल्याला मल्टिपल पोस्ट ऑप्शन बघायला मिळतात, जसे की तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर बघायला मिळत असेल। तर मित्रांनो, या यूपीएससीच्या थ्रू तुम्ही आयपीएस, आयएएस आणि आयएफएस यांसारख्या टॉप लेवलच्या पोस्टवर तुम्ही जॉईन होऊ शकतात, ज्या की सिव्हिल सर्व्हिसच्या अंडरमध्ये येतात आणि या सर्व पोस्ट भारत सरकारच्या सर्वात टॉप लेवलच्या उच्च स्थानावरील पोस्ट असतात। तसेच एसएससी सीजीएल मध्ये जर बघायला गेले तर एसएससी सीजीएल मध्ये पण आपल्याला चांगल्या प्रकारच्या पोस्ट बघायला मिळतात, जसे की इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, एक्सेस इन्स्पेक्टर आणि असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर। पण दोघांच्या कंपॅरिझन मध्ये जर बघायला गेले तर आपल्याला यूपीएससी मध्ये पोस्ट व्हरायटीज जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात। आता त्यांचे जॉब रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी जर बघायला गेले तर यूपीएससीच्या थ्रू जो कोणी अधिकारी होतो तर मग त्याचे सर्वात पहिले काम एकच असते, ते म्हणजे देशाचे प्रशासन आणि गव्हर्नन्सला सांभाळणे व पॉलिसीज तयार करणे, त्याचबरोबर लॉ अँड ऑर्डर्सला मेंटेन करणे आणि त्याच्या थ्रू देशाचे डेव्हलपमेंट मध्ये योगदान देणे। तसेच एसएससी सीजीएल च्या थ्रू तयार झालेल्या अधिकाऱ्याचे जर काम बघायला गेले तर एसएससी सीजीएल च्या थ्रू तयार झालेल्या अधिकाऱ्याचे जनरली काम डिपार्टमेंटल असते, जसे की इन्कम टॅक्स ऑफिसर टॅक्सेसशी रिलेटेड कामे पाहतो, एक्साइज इन्स्पेक्टर एक्साइज ड्युटीजशी रिलेटेड जबाबदाऱ्या सांभाळतो आणि असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर फायनान्शियल क्राईम आणि मनी लॉन्ड्री संबंधित प्रकरणावर काम करतो। सॅलरी अँड बेनिफिट्स। तर मित्रांनो, एक यूपीएससी ऑफिसरची सॅलरी स्ट्रक्चर जर बघायला गेले तर हे थोडे कॉम्प्लेक्स असते। व्हेरियस अलाउन्स आणि बेनिफिट सह एक आयएएस ऑफिसरची सुरुवातीची सॅलरी सुमारे 56,100 पासून स्टार्ट होते आणि पुढे अनुभवासह ही सॅलरी पुढे वाढत पण जाते। तसेच एसएससी सीजीएल मधील पोस्टची जर सॅलरी बघायला गेली तर या ठिकाणी 25,500 पासून सुरुवात होते। वेगवेगळ्या पोस्ट साठी वेगवेगळी सॅलरी या ठिकाणी बघायला मिळते, ते पण अतिरिक्त अलाउन्स, एचआरए, ट्रॅव्हल्स अलाउन्स इत्यादी सहज आपल्याला सॅलरी बघायला मिळते। एक्झाम पॅटर्न्स अँड डिफिकल्टी लेवल्स। तर मित्रांनो, या दोन्ही एक्झामचे एक्झाम पॅटर्न्स आणि डिफिकल्टी लेवल्स जर बघायला गेले तर त्या खूप कठीण आहेत। तर मग यूपीएससी मध्ये जर बघायला गेलं तर यूपीएससी मध्ये आपल्याला 3 प्रकारच्या स्टेजेस बघायला मिळतात, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू। प्रिलिम्स मध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स बघायला मिळतात, मेन्स मध्ये आपल्याला रिटन आन्सर एक्झाम बघायला मिळते आणि शेवटी आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला पर्सनॅलिटी टेस्ट आपल्याला बघायला मिळते, म्हणजे आपले इंटरव्ह्यू होते यामध्ये। ही प्रक्रिया खूप लांब आणि कठीण असते आणि याच्यामध्ये कॉम्पिटिशन पण खूप जास्त असते। तसेच एसएससी सीजीएल मध्ये जर बघायला गेले तर एसएससी सीजीएल मध्ये आपल्याला 4 प्रकारच्या स्टेजेस बघायला मिळतात, टियर 1, टियर 2, टियर 3, टियर 4। टियर 1 आणि टियर 2 मध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स बघायला मिळतात, त्यानंतर मग टियर 3 मध्ये आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पेपर बघायला मिळते, त्यानंतर मग टियर 4 मध्ये जर बघायला गेले तर याच्यामध्ये आपल्याला
कम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट आपल्याला बघायला मिळतात, त्याला आपण स्किल टेस्ट पण म्हणू शकतो। तर मित्रांनो, आता फायनल कंपॅरिझन जर करायला म्हटले तर यूपीएससी एक्झाम थोडी जास्त टफ आहे ॲज कम्पेअर टू एसएससी सीजीएल एक्झाम। करिअर ग्रोथ अँड ऑपॉर्च्युनिटीज, यूपीएससी क्लिअर केल्यावर तुम्हाला सरकारच्या सर्वोच्च प्रशासकीय सेवेमध्ये संधी मिळते, जसे की IAS, IPS यांसारख्या प्रशासकीय सेवेमध्ये तुम्हाला संधी मिळते। इथे तुम्ही देशाच्या पॉलिसीज आणि ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये योगदान देऊ शकतात। यात प्रमोशन आणि सॅलरी इन्क्रीज होण्याचे चान्सेस पण खूप जास्त असते। तसेच एसएससी सीजीएल मध्ये जर बघायला गेले तर तुम्हाला केंद्र सरकारच्या विविध डिपार्टमेंट मध्ये नोकरी मिळू शकते, जसे की ऑडिटर, टॅक्स असिस्टंट वगैरे वगैरे। इथेही ग्रोथ करण्याची ऑपॉर्च्युनिटी खूप जास्त असते, पण यूपीएससी ऑफिसर सारखे हाय प्रोफाईल रोल्स आणि प्रमोशन्स या ठिकाणी थोडे कमी असतात। तर मित्रांनो, आय होप की आता तुम्हाला समजून गेलेले असेल की यूपीएससी आणि एसएससी सीजीएल हे दोन्ही ऍक्च्युअल मध्ये काय आहेत। तर मित्रांनो, यांच्यामधील मी काही बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी एक्सप्लेन करण्याचे ट्राय केले आहे। काही इन्फॉर्मेशन जर सुटली असेल तर मग तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगू शकतात, आणि पुढील टॉपिक तुम्ही कोणत्या सब्जेक्टवर पाहण्याची इच्छा राखत असाल ते पण मला नक्कीच कमेंट करा, मग त्याच्या आधारावर मी पुढे व्हिडिओ आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। चला तर मग भेटूया अजून पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अजून चांगले नवीन टॉपिक विषयी। चला तर मग तोपर्यंत गुड बाय, जय हिंद अँड जय भारत।